2 ते 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस होतोय आणि झाडांची ग्रोथ बघू शकता तुम्ही, खूप ग्रोथ झालेली आहे. तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या गार्डनमध्ये थोडेफार तुम्हाला झाडंसुद्धा दाखवते. तर आज जास्वंदाला खूप छान असं मोठं फूल आलेलं होतं आणि हे एक उद्या उमलेलं किंवा परवा उमलेली मोठी कळी ती सुद्धा आणि याचा कलर बघू शकता. खूप सुंदर कलर आहे आणि बेलाच्या झाडाला सुद्धा खूप मस्त पानं येत आता आणि हा जो मोगरा आहे ना, खूप सुंदर दिसतो. त्याला कळ्या अशा अधून येत आहेत आणि आपण आता कटिंगसुद्धा भरपूर लावू शकतो. इथे तुळशीचं रोप बघू शकता. आपोआप आलेले आहेत त्या तुळशीसुद्धा. आता कटिंगमध्ये आपण मनी प्लांटची कटिंग लावू शकता. हे सुद्धा कटिंगपासून तयार केलेलं आहे मी मनी प्लांट हा आणि त्याची ग्रोथसुद्धा खूप झालेली आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग लावू शकतो. मोगऱ्याची कटिंग लावू शकतो आणि मी कटिंग केल्या होत्या मागे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. त्याच्या कटिंगच्या नंतर ग्रोथ बघू शकता तुम्ही. खूप अशी छान ग्रोथ झालेली. सगळ्या प्लांटची मी जवळ-जवळ 1 ते दीड महिना झाला असेल कटिंग केली होती. तर तुमच्यासोबत शेअर करायचं ते राहूनच गेलं होतं, की कटिंगच्या नंतर माझी प्लांटची ग्रोथ बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. आणि तुम्ही आतासुद्धा कटिंग जर नसेल केलेली तुम्ही नक्की करू शकता. तर इथे मी जास्वंदाचं तुम्हाला दाखवलं अगोदर त्याची सुद्धा कटिंग केली होती, हार्ड प्रूनिंग केली होती आणि त्याच्यामध्ये विंकाचं प्लांट आहे हे गुलाबाच्या ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आता फुलं येऊन गेलेली आणि आणखी कळ्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये. याची सुद्धा कटिंग केली होती या गुलाबाची. पिंक कलरचा गुलाब आहे हा आणि मी त्याचं माझा शॉर्टसुद्धा टाकलेला आहे, कशा प्रकारचा गुलाब आहे. तर तो गावरान गुलाब आहे पिंक कलरचा. खूप मस्त बेबी पिंक कलरचे फ्लॉवर्स लागतात त्याला आणि इथे बघू शकता हा सुद्धा काश्मीरी गुलाब किंवा मग गावरान गुलाबमध्येच येतो तो सुद्धा आणि हा जो आहे ना इंग्लिश गुलाब आहे याच्यात सुद्धा कटिंग केली होती. एकदा याला फुलं येऊन गेलेले आहेत. आता पुन्हा ग्रोथ त्याची सुरू झालेली आहे आणि हा जो जास्वंद आहे ना याची सुद्धा हार्ड प्रूनिंग केली होती मी. त्याला सुद्धा मस्त ग्रोथ सुरू झालेली. हा बघा इथे एक गुलाब आहे. हा जो मी अगोदर दाखवला त्याची सुद्धा इथे कटिंग लावलेली मी. मस्त ग्रो होते ती सुद्धा. तर याची सुद्धा पूर्ण कट केलेलं होतं आणि हा जो जेट प्लांट आहे हे शुभ प्लांट म्हणून ओळखलं जातं. तर ते नसेल तुमच्याकडे तर नक्की त्याची कटिंगसुद्धा आणू शकता किंवा मग नर्सरीमधून सुद्धा आणू शकता. आणि बाहेरच्या प्लांटची सुद्धा मी कटिंग केली होती, तर त्याचे सुद्धा तुम्हाला दाखवते अपडेट. तर इथे बघा 2 ते 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस होतोय आणि झाडांची ग्रोथ बघू शकता तुम्ही, खूप ग्रोथ झालेली आहे. तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या गार्डनमध्ये थोडेफार तुम्हाला झाडंसुद्धा दाखवते. तर आज जास्वंदाला खूप छान असं मोठं फूल आलेलं होतं आणि हे एक उद्या उमलेलं किंवा परवा उमलेली मोठी कळी ती सुद्धा आणि याचा कलर बघू शकता. खूप सुंदर कलर आहे आणि बेलाच्या झाडाला सुद्धा खूप मस्त पानं येत आता आणि हा जो मोगरा आहे ना, खूप सुंदर दिसतो. त्याला कळ्या अशा अधून येत आहेत आणि आपण आता कटिंगसुद्धा भरपूर लावू शकतो. इथे तुळशीचं रोप बघू शकता. आपोआप आलेले आहेत त्या तुळशीसुद्धा. आता कटिंगमध्ये आपण मनी प्लांटची कटिंग लावू शकता. हे सुद्धा कटिंगपासून तयार केलेलं आहे मी मनी प्लांट हा आणि त्याची ग्रोथसुद्धा खूप झालेली आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या